नमस्कार मित्रांनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही रिपोर्ट डेव्हलपर किंवा डेटा अनालिस्ट किंवा BI डेव्हलपर म्हणून काम करत असाल आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुम्हाला ॲज अ रिपोर्ट डेव्हलपर म्हणून सर्वात क्रिटिकल किंवा सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असते, तर साहजिकच तुमचं उत्तर यायला पाहिजे डेटा. आणि डेटा नुसता डेटा नाही तर क्वालिटी डेटा. हा क्वालिटी डेटा येणार कसा आणि कुठून येतो, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. मग हा रॉ डेटा जेव्हा आपण घेणार आहोत त्याला क्लीन करून आपण कसे इन्साइटफुल इन्फॉर्मेशन असलेला डॅशबोर्ड किंवा रिपोर्ट्स बनवतो, जेणेकरून बिझनेसच्या लोकांना व्यवस्थित प्रॉपर डिसिजन घेता येईल. हे करण्यासाठी आपल्याला डेटा क्लीन करावा लागतो. हा क्लीन करण्यासाठी डेटा आपल्याला कोणते टूल्स अवेलेबल आहेत आणि नेमके डेटा क्वालिटी म्हणजे काय आणि त्यात कोणते कोणते रोल्स असतात, कोण कोण काय काम करू शकतं. एखादा डेटा अनालिस्टचा जो प्रोजेक्ट आहे त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम आपल्याला कोणत्या गोष्टीवर फोकस करावं लागतं. डेटा प्रिपरेशनमध्ये डेटा क्वालिटीचं किती महत्त्वाचं आहे, डेटा क्लिनिंग कसं करायचं, कोणते टूल्स अवेलेबल आहे, हे सर्व गोष्टी आपण पॉवर BI मध्ये करू शकतो. तर ह्या सेशनमध्ये मी तुम्हाला सर्वात प्रथम डेटा क्वालिटीबद्दल थेरॉटिकली सर्व सांगणार आहोत आणि त्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या, कशा पद्धतीने आपण डेटा क्लीन करू शकतो, ह्या सर्व गोष्टी मी इथे सांगणार आहेत. आणि हे सर्व झाल्यानंतर आपण प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करू शकतो, कोणते कोणते पॉवर BI मध्ये टूल आहे जे आपल्याला डेटा क्लिनिंगसाठी मदत करतात, ते सर्व गोष्टी आपण सविस्तरपणे प्रॅक्टिकली बघणार आहोत. तर मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि हा नक्कीच तुम्हाला हेल्पफुल असेल. जर तुम्ही डेटा अनालिस्ट म्हणून काम करणार असाल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. जे काही पॉईंट्स आहे एकदम सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. तर सुरुवात कुठून होते? जेव्हा कोणताही एखादा डेटा अनालिसिसचा प्रोजेक्ट असेल किंवा आपल्याला एखादा डॅशबोर्ड वगैरे क्रिएट करायचा असेल, तर सुरुवात ही डेटापासून होते. डेटा हा वेगवेगळ्या सोर्समधून येतो, वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समधून येऊ शकतो. तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये येतो आणि हा डेटा आल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित प्रिपेअर करावा लागतो. तर तो कोणत्या बेसिसवरती करणार आहोत? तर त्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट असते ती डेटा प्रिपरेशन. असं म्हणतात की 50 to 60% ऑफ ओव्हरऑल टाईम, म्हणजे जो काही आपला प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल तर ते 50 ते 60% आपला हा टाईम डेटा प्रिपरेशनसाठी जातो. म्हणजे मग या डेटा प्रिपरेशनमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर त्यासाठी कोणते कोणते टूल्स आहे पॉवर BI मध्ये. आपण पॉवर BI ॲज अ टूल म्हणून जेव्हा आपण यूज करणार आहोत, त्यासाठी आपल्याला 3 महत्त्वाचे टूल्स असतात. पॉवर क्वेरी एडिटर एक असतं, दुसरं असतं डेटा मॉडेलिंग आणि तिसरं असतं DAX, डेटा अनालिसिस एक्सप्रेशन्स. हे खूप 3 महत्त्वाचे टूल्स असतात, जे आपण यूज करून आपला डेटा जो आहे तो क्वालिटेटिव्ह क्लीन करू शकतो. मग त्यासाठी पहिली गोष्ट जी आहे पॉवर क्वेरी एडिटरमध्ये. पॉवर क्वेरी एडिटरमध्ये आपण काय करतो? तर जेव्हा आपण डेटा कनेक्ट करतो एखाद्या सोर्सला, मग त्याच्यात आपल्याला स्प्लिट करावं लागतात कॉलम्स, मर्ज करावं लागतात टेबल्स, म्हणजे वेगवेगळ्या टेबल्समधला जो डेटा आहे तो एकाच टेबलमध्ये आपण कंबाईन करू शकतो, जशी रिक्वायरमेंट असेल तशी. डेटा फिल्टर आउट करू शकतो आणि त्यानंतर डुप्लिकेट रिमूव्ह करू शकतो. तर हे झालं थोडेसे बेसिक ज्या गोष्टी आहे, की आपल्याला क्लीन करण्यासाठी काय करावं लागतं ते पॉवर क्वेरी एडिटरमध्ये करू शकतो आणि याचे जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, जेव्हा आपण पॉवर क्वेरी एडिटर कुठे आपल्याला अवेलेबल आहे, तर जेव्हा आपण डेटा कनेक्ट करतो त्यावेळेस आपल्याला असा हा मेनू दिसतो, ज्याच्यात भरपूर काही ऑप्शन्स आहेत, जे आपण प्रॅक्टिकली पुढे बघणारच आहोत. परंतु हे सर्व जे ऑप्शन्स आहेत ते इथं अवेलेबल आहेत. त्यानंतर दुसरं जे टूल आहे ते डेटा मॉडेलिंग. डेटा मॉडेलिंगमध्ये आपण काय करतो, की वेगवेगळ्या टेबल्समधून टेबल्स जे आहेत ते आपण डेटा मॉडेलिंगमध्ये ॲड करतो. ते एकमेकाला कनेक्ट करतो आणि त्यांच्यात जे काही रिलेशनशिप असेल, म्हणजे जे मिनिंगफुल रिलेशनशिप, म्हणजे वन टू मेनी, मेनी टू वन, वन टू वन वगैरे अशा ज्या रिलेशनशिप आहेत त्या आपल्याला डेव्हलप करावं लागतात आणि त्यांचे ज्या हायरार्कीज, ज्या पॅरेंट चाइल्ड हायरार्कीज असतात ते आपल्याला इम्प्लिमेंट करावं लागतात आणि त्यांचा जो काही डेटा असेल, त्याचं स्ट्रक्चरल व्ह्यू वगैरे, त्या हिशोबाने आपण हे सर्व डेटा मॉडेल यूज करून आपण मग तो डेटा एकदम क्लीन करू शकतो. म्हणजे जिथं आपल्याला जॉइन कोणते यूज करायला पाहिजे, इनर जॉइन कुठे यूज करायला पाहिजे, लेफ्ट जॉइन कसे कुठे यूज करायला पाहिजे, याचं अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. त्यावेळेस हे डेटा मॉडेलिंग हे टूल युजफुल असतं. आणि जे थर्ड टूल जे आहे ते DAX, डेटा अनालिसिस एक्सप्रेशन. आता DAXमध्ये आपण काय करतो, तर DAX म्हणजे काय की एक फॉर्म्युला लँग्वेज आहे.
जी पॉवर बी आयमध्ये यूज केली जाते आणि ते काय करतात, कस्टम कॅल्क्युलेशन्स आणि मेजर्स केले जातात. कारण काय होतं ना, की आपला जो रॉ डेटा येणार आहे, तर तो काही कॅल्क्युलेटेड स्वरूपात नसेल. म्हणजे लेट्स से आपल्याला ग्रॉस मार्जिन कॅल्क्युलेट करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करायचे, तर ते काही सोर्स डेटामध्ये रेडीमेड अवेलेबल नसतं. मग त्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युलेज लिहावं लागतात. तर हे इथे आपण डॅक्स फॉर्म्युलेज क्रिएट करू शकतो. परत अजून आपण कॅल्क्युलेटेड कॉलम्स क्रिएट करू शकतो, कॅल्क्युलेटेड टेबल्स क्रिएट करू शकतो, मेजर्स क्रिएट करू शकतो. म्हणजे हे सर्व जे काही एक्झिस्टिंग डेटा आहे त्याच्यावरती आपण हे कॅल्क्युलेटेड गोष्टी क्रिएट करू शकतो. तर अशा पद्धतीने हे 3 टूल्स आहे जे खूपच महत्त्वाचे आहे. आपण हे सर्व टूल्स प्रॅक्टिकली बघणार आहोत वन बाय वन, जसं-जसं पुढे जाऊ तसं. आणि हे टॅक्स फॉर्म्युला कुठेच अवेलेबल असतात. तर आता इथे एक नवीन एक फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे. मग त्यात बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे कॅल्क्युलेट झालं, सम झालं, सम इफ झालं वगैरे असे भरपूर कॅल्क्युलेटेड फंक्शन्स आहे की जे आपण डॅक्समध्ये यूज करू शकतो. जसं-जसं तुम्ही पुढं प्रॅक्टिकली ॲडव्हान्स पॉवर बीआय शिकाल त्यावेळेस तुम्हाला हे डॅक्स इम्प्लिमेंट करता येतील. आता पहिल्यांदा जेव्हा आपण डेटा क्वालिटी किंवा डेटा क्लिनिंग ह्या गोष्टी करण्याच्या अगोदर आपल्याला डेटा क्वालिटी म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे आणि त्याची गरज काय नेमकी डेटा क्लिनिंगची. तर त्यासाठी आपण व्हॉट इज डेटा क्वालिटी हे समजून घेणार आहोत. डेटा क्वालिटीचे इश्यूज म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते कुठून येतात. तर रोल ऑफ डेटा क्लिनिंग इन इम्प्रूव्हिंग डेटा क्वालिटी हे काय आहे आणि त्यानंतर बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर डेटा क्वालिटी ओव्हरऑल म्हणजे काय नेमकी बेस्ट प्रॅक्टिसेस किंवा स्टँडर्ड्स आपण फॉलो केले पाहिजे. तर सर्वात प्रथम डेटा क्वालिटी हे आहे ती इज इसेन्शियल फॉर ॲक्युरेट ॲनालिसिस, इन्फॉर्म डिसिजन मेकिंग अँड सक्सेसफुल बिझनेस आउटकम्स. म्हणजे रॉ डेटा असेल आणि त्यात आपण जो डेटा आपला ॲक्युरेट नसेल तर आपल्याला डिसिजन्स जे बिझनेसचे लोक जे आहे ते आपण डिसिजन घेऊ शकत नाही. कारण की डेटा जर चुकीचा गेला तर त्याच्यावरती बनणार रिपोर्ट्स आहे, डॅशबोर्ड्स आहे किंवा चार्ट्स आहे ते चुकीचे बनले जाऊ शकतात आणि त्याच्यावरती मग डिसिजन घेणं बिझनेसला अवघड जाईल किंवा त्यांचे डिसिजन्स जे असतील ते रॉंग येऊ शकतात. त्यासाठी आपल्याला डेटा क्वालिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि डेटा क्वालिटी जेव्हा आपण म्हणतो की त्यासाठी कोणते कोणते फॅक्टर्स आहे की जे मिळून आपण डेटा क्वालिटेटिव्ह करू शकतो. त्यासाठी मग पहिली गोष्ट आहे डेटा ॲक्युरेसी. डेटा रिप्रेझेंट्स ट्रू व्हॅल्यूज अँड ॲट्रिब्यूट्स इंटेंडेड टू कॅप्चर. म्हणजे जो डेटा आपण घेतोय तो त्याला जेवढं एक्सपेक्टेड आहे किंवा त्याचं जे काम आहे, ज्याचं उद्दिष्ट जे आहे तेच तिथं रिप्रेझेंट केलं पाहिजे. त्यासाठी डेटा ॲक्युरेसी इज इम्पॉर्टंट. त्यानंतर डेटा इन्कम्प्लीटनेस जर असेल तर डेटा क्वालिटी अचीव्ह होणार नाही. इनकम्प्लीट डेटा नको आहे. म्हणजे जो काही डेटा आहे तो कंप्लीट असायला पाहिजे. म्हणजे अर्धवट डेटा आला आहे किंवा तिकडनं सिस्टममध्ये डेटा पूर्ण डेटा आहे परंतु इकडे आपल्याकडे जेव्हा डेटाबेसमध्ये येतोय तो पूर्ण आलेला नाही. तर मग जर पूर्ण डेटा नसेल तर तो क्वालिटी डेटा म्हणता येणार नाही आणि त्याच्यात प्रॉब्लेम येऊ शकतात. डेटा कन्सिस्टन्सी म्हणजे युनिफॉर्मिटी अँड कोहरन्स ऑफ डेटा अक्रॉस डिफरंट सोर्सेस ऑर डेटा सेट. म्हणजे जेव्हा मल्टिपल डेटा सोर्सेसमधून डेटा येतो तर तो एकदम युनिफॉर्मली किंवा कन्सिस्टन्सी असलेला असला पाहिजे. म्हणजे असं नाही की आज एका सोर्समधून डेटा आहे, दुसऱ्या सोर्समधून डेटा आहे, परंतु ते प्रॉपरली फॉर्मॅटेड नसतील किंवा जे काय असतील ते. तर त्यासाठी आपल्याला ते महत्त्वाचं आहे डेटा कन्सिस्टन्सी. डेटा व्हॅलिडिटी जे काही डेटा आपण आहे आपल्याकडे तो डिफाईन्ड रूल्स, कन्स्ट्रेंट ऑर स्टँडर्ड्स. म्हणजे जेव्हा कोणती एखादी ऑर्गनायझेशन असेल त्याच्या गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस असतात, गव्हर्नन्स रूल्स असतात. त्या रूल्सनुसार त्यांचा डेटा आहेत का हे आपल्याला व्हॅलिडेट करावं लागतं. हे एक डेटा व्हॅलिडिटी. आणि त्यानंतर डेटा टाईमलीनेस म्हणजे रिलेव्हन्सी अँड करन्सी ऑफ डेटा इन रिलेशन टू अनालिसिस ऑर रिपोर्टिंग टाईम फ्रेम. म्हणजे डेटा रिलेव्हंट असला पाहिजे. म्हणजे आपण जर डेटा अनालिसिस करायचे तर आपला डेटा करंट डेटा असला पाहिजे. असं नाही की आपण काहीतरी 5 वर्षापूर्वीचा डेटा आहे किंवा 10 वर्षापूर्वीचा डेटा आपण घेतोय आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अनालिसिस करून आता आपण सांगतोय की हा असा डेटा आहे. तर असं नकोय. जो काही डेटा आपण करणार आहोत तो आपल्या रिलेव्हंट असला पाहिजे जे करंट ट्रेंड नुसार. तर त्यासाठी डेटा टाईमलीनेस इज इम्पॉर्टंट. आणि मग आता हे डेटा क्वालिटी इश्यूज कुठून येतात. म्हणजे आपण म्हणतो की ठीक आहे डेटा तर येतोय वेगवेगळ्या सिस्टमकडनं तर पण एरर काय येऊ शकतो किंवा काही डेटा फॉर्मेटेड नसतो, काही डेटामध्ये काय एरर असू शकतात. तर ते काय येतात. तर त्यासाठी पहिली गोष्ट की डेटा एंट्री एरर्स. म्हणजे जिथं जिथं डेटा एंटर होतो
तिथं मॅन्युअल एंट्री जर असेल तर जे टाईप करणार असेल ते त्यांच्याकडून चुकीचा डेटा टाईप केला जाऊ शकतो. स्पेलिंग चुकीचे असू शकतात. व्हॅल्यूज जे एंटर केलेले ते इनकरेक्ट असू शकतात. म्हणजे सर्वचे सर्व नाही, परंतु काही डेटा असा एरर असलेला असू शकतो. त्याच्यानंतर इनकम्प्लीट ऑर मिसिंग डेटा, म्हणजे डेटा कलेक्शनची जी प्रोसेस आहे, म्हणजे लेट्स से की एखाद्या सिस्टममधून ऑटोमॅटिक डेटा कलेक्ट केला जातोय, तर सिस्टममध्ये काही प्रॉब्लेम आला तर तो डेटा व्यवस्थित कलेक्ट होऊ शकत नाही, अर्धवट डेटा वगैरे असू शकतो. मग किंवा डेटा एंट्री ओमिशन्स, म्हणजे तिथून डेटा ओमिट होऊ शकतो, किंवा काही सिस्टम लिमिटेशन्स असू शकतात की जो सगळाच डेटा कॅप्चर व्यवस्थित होत नसेल. मग ते आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण इनकम्प्लीट किंवा मिसिंग डेटा येऊ शकतो. डेटा इंटिग्रेशन चॅलेंजेस, जेव्हा आता आपण टेक्नॉलॉजिकल गोष्टी जेव्हा आपण म्हणतो की वेगवेगळ्या सिस्टम्स, वेगवेगळ्या गोष्टी असतात, वेगवेगळ्या सिस्टम्स असतात, त्याच्याकडून आपल्याला डेटा कंबाईन करून घ्यायचा असतो वेगवेगळ्या सोर्सेसमधून, तर तो इंटिग्रेट होऊ शकत नाही, इनकन्सिस्टन्सी असू शकते, त्यामुळे पण डेटा चुकीचा येऊ शकतो. डेटा ट्रान्सफॉर्मेशन अँड मॅनिप्युलेशन, म्हणजे ॲग्रिगेशन, म्हणजे डेलीचा डेटा असेल तर मंथली डेटा पूर्ण समराईज होत असेल, कुठे कॅल्क्युलेशन्स असतील, डेटा कन्व्हर्जन होत असेल, टेक्स्टचा डेटा आहे तो नंबर फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट करायचा असेल, तर अशा पद्धतीचा डेटा जर सिस्टममध्ये होत असेल तर त्या गोष्टी पण एरर इंट्रोड्यूस करू शकता, त्या जर व्यवस्थित इम्प्लिमेंट केलेल्या नसतील तर. तर ह्या गोष्टी झाल्या. अजून काही गोष्टी आहे की डेटा स्टोरेज अँड ट्रान्सफर, म्हणजे एखादं स्टोरेज सिस्टम जे आहे ते अनरिलायबल आहे, म्हणजे त्याच्यात काही आपण व्यवस्थित डेटा स्टोअर करू शकत नाही. मग तिथे डेटा करप्शन होऊ शकतं, किंवा डेटा लॉस होऊ शकतो, किंवा अनऑथराइज ॲक्सेस होऊ शकतो. तर अशा गोष्टी जेव्हा होतात तेव्हा पण आपल्याला डेटा क्वालिटीचे इश्यूज येऊ शकतात. डेटा गव्हर्नन्स अँड डॉक्युमेंटेशन, गव्हर्नन्स अँड डॉक्युमेंटेशन म्हणजे काय की जे एखादी ऑर्गनायझेशन आहे त्यांनी गव्हर्नन्सचे प्रॅक्टिसेस जे आहे त्या इम्प्लिमेंट केल्या नाही, लॅक ऑफ डेटा स्टँडर्ड्स जे आहे ते फॉलो केले नाही, डेटा डेफिनेशन्स नाही व्यवस्थित, मेटा डेटा डॉक्युमेंटेशन नाही बरोबर, तर ह्या सर्व गोष्टी असेल तरीही डेटा क्वालिटीचे इश्यूज येऊ शकतात. डेटा चेंजेस अँड अपडेट्स, काही बिझनेस रूल्समध्ये चेंजेस झाले, काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज चेंज झाल्या, तर बऱ्याच वेळा असं होतं की आता मागे GDPR, जे युरोपियन युनियनमध्ये GDPRचा डेटा होता, त्यावेळेस त्यांच्याकडे जो डेटा होता तो अपडेट झाला. मग त्यावेळेस बराचसा डेटा, जो सोर्स डेटा आहे, म्हणजे सिस्टममध्ये डेटा आहे, तो अपडेट होत गेला. तो सगळीकडे अपडेट होणं गरजेचं आहे. असे काही बिझनेस रूल्स आले तर त्यावेळेस आपल्याला चेक करावं लागतात की जो काही डेटा येतो तो बरोबर येतो की नाही. तर अशा पद्धतीने प्रॉब्लेम येऊ शकतात. एक्सटर्नल डेटा सोर्सेस, जे काही ऑर्गनायझेशनच्या बाहेरचे जो डेटा सोर्सेस असतात त्याच्यावरती ट्रस्ट करण्यासारखं नसतं, तर कधी तो चुकीचा डेटा येऊ शकतो, त्यासाठी हे डेटा क्वालिटीचे इश्यूज येऊ शकतात. अशा पद्धतीने हे वेगवेगळे प्रकार आहेत जिथं डेटा क्वालिटीचे इश्यूज येऊ शकतात. आणि आपल्याला अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे की डेटा क्वालिटीचे इश्यूज का येऊ शकतात. त्यासाठी वेगवेगळ्या सिस्टम्स असतात, वेगवेगळे सोर्सेस असतात, आणि तिथून या सर्व गोष्टी होऊन आपला डेटा हा रॉंग येऊ शकतो, क्वालिटेटिव्ह नसतो. मग त्याचे रोल ऑफ डेटा क्लिनिंग इन इम्प्रूव्हिंग डेटा क्वालिटी, म्हणजे आता डेटा क्लिनिंग, मग हा हा आलेला जो डेटा खराब डेटा आहे आपण म्हणू शकतो, किंवा क्वालिटी नसलेला डेटा, अनक्लीन डेटा आहे, तर त्याला आपल्याला डेटा क्लिनिंग थ्रू इम्प्रूव्ह करावं लागेल. म्हणजे त्यासाठी आपल्याला तिची डेटा क्वालिटी अचीव करावं लागेल. मग त्यासाठी आपण काय करणार, डेटा इंटिग्रिटी आणि ॲक्युरेसी. डेटा एकदम इंटिग्रिटी म्हणजे काय, म्हणजे की त्याची ती आपली जो काही डेटा आहे तो एकदम ट्रस्टवर्दी आहे, त्याच्यावरती आपल्याला वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करायचे, त्यामुळे तो डेटा आपण आलेला आहे तो ट्रस्टवर्दी आहे, त्याच्यावरती आपण काही वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो, तो ॲक्युरेट आहे. आणि त्यानंतर हे जे काही डेटा क्वालिटी झाला, तर त्यासाठी डिसिजन मेकिंग आणि बिझनेस आउटकम्स हे त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे जो डेटा आपण घेणार आहोत त्याच्यावरती आपण रिपोर्ट डॅशबोर्ड बनवणार आहोत, आणि मग त्याच्यावरती हे बनवल्यानंतर आपल्याला पुढे काय करावं लागेल, तर त्याच्यावरती आपल्याला म्हणजे बिझनेसचे लोक डिसिजन्स घेणार आहेत. मग त्यासाठी हा महत्त्वाचा आहे. डेटा ओनरशिप अँड अकाउंटेबिलिटी, म्हणजे जो काही डेटा येतो त्याची ओनरशिप कोणीतरी घेणं गरजेचं आहे, की हा डेटा इथून आलेला आहे, तर त्याचा त्यांनी काहीतरी म्हणजे जो डेटा येतोय तो व्यवस्थित ट्रस्टवर्दी सोर्सकडनं येतोय, आणि त्याची ओनरशिप कोणीतरी सांगतंय की हा डेटा आहे तो अकाउंटेबल आहे, म्हणजे आपण याला कन्सिडर करू शकतो. आणि पूर्ण डेटाचा होलिस्टिक व्ह्यू म्हणजे काय, की एंड टू एंड जी काही इकोसिस्टम आहे, की
पर्टिक्युलर एखाद्या सोर्समधून डेटा जनरेट होतोय, तो दुसऱ्या ठिकाणी स्टोअर होतोय, तिथून तो दुसरीकडे डेटाबेसमध्ये लोड होतोय. म्हणजे मग त्यात वेगवेगळे सोर्सेस, वेगवेगळे टेक्नॉलॉजी आल्यात. मग ETL टूल्स वगैरे आले, जे डेटा एक्सट्रॅक्ट करतात, ट्रान्सफॉर्म करतात, लोड करतात वगैरे. किंवा कोणतेही डेटा वेअरहाऊसिंग डेटाबेसेस असेल, तर ते डेटा कसा येतो हे अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. आणि अर्ली डिटेक्शन ऑफ इश्यूज, म्हणजे जर आपण डेटा प्रिपरेशनमध्येच आपण जर इश्यूज फाइंड आउट केले डेटामध्ये, तर ते पुढं कॅरी फॉरवर्ड होत नाही. कारण आपण जेव्हा रिपोर्ट्स किंवा डॅशबोर्ड्स बनवतोय, जर आपण डेटामध्येच ऑलरेडी काहीतरी इश्यूज आहेत आणि तेच जर पुढं आपल्याला समजले नाही, तर आपल्याला डेटा जे रिपोर्ट्स बनवतोय किंवा चार्ट्स बनवतोय तिथं रॉंगली डेटा डिस्प्ले होईल. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, व्यवस्थित डेटा जो आहे तो आपण क्वालिटेटिव्ह बनवणं गरजेचं आहे. त्यासाठी ही डेटा क्लिनिंग हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यात मग ही कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट आणि लर्निंग असतेच. म्हणजे असं नाही की एकदा आपण डेटा घेतला आणि त्याला क्लीन केला आणि आपण एकदम फ्री झालो, असं नाही. तर त्यासाठी आपल्याला याच्यात ऑलवेज इम्प्रूव्हमेंट करायची असते, नवीन नवीन लर्निंग करायची असते. व्हॉट आर द बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर डेटा क्वालिटी? तर डेटा क्वालिटी स्टँडर्ड्स एस्टॅब्लिश करणे, म्हणजे जो काही डेटा येतोय त्याच्यावरती आपल्याला डेटा व्यवस्थित आपल्याला जे काही रूल्स आणि स्टँडर्ड्स आहे ते फॉलो करूनच आपल्याला डेटा बनवायचा आहे. डेटा गव्हर्नन्स फ्रेमवर्क बनवणं गरजेचं आहे. आता हे जे डेटा गव्हर्नन्स जे लोक असतात की जिथे ऑर्गनायझेशनच्या पॉलिसीज रूल्स डिफाईन करतात, त्यांनी व्यवस्थित करणं गरजेचं आहे, जेणेकरून जो डेटा सोर्समध्ये येतोय तोच व्यवस्थित येईल. इम्प्लिमेंटिंग डेटा व्हॅलिडेशन आणि व्हेरिफिकेशन टेक्निक. व्हॅलिडेशन म्हणजे काय, की जो डेटा आलेला आहे, लेट्स से की एखाद्या फील्डमध्ये डेट फॉर्मॅट आहे, तारीख आहे, तर त्या डेट फॉर्मॅटमध्ये जो डेटचाच डेटा आहे याचं व्हॅलिडेशन करणे गरजेचं आहे किंवा व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी वेगवेगळ्या व्हॅलिडेशन किंवा व्हेरिफिकेशन टेक्निक इम्प्लिमेंट करायचं असतं. जसं की फ्रंट एंड ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा आपण युजर नेम आणि पासवर्ड टाकतो, तर युजर नेमसाठी कोणतेही कॅरेक्टर्स अलाउड केले नाही पाहिजे. म्हणजे जसं की स्पेशल कॅरेक्टर्स वगैरे, जंक कॅरेक्टर म्हणजे स्पेशल सिम्बॉल्स वगैरे असतात, ते अलाउड नसतात युजर नेममध्ये. पासवर्डमध्ये पण पर्टिक्युलर लेंथ असली पाहिजे. त्याच्यात कोणते कोणते कॅरेक्टर्स अलाउड आहे त्याचं पण व्हॅलिडेशन असतं. तर त्या पद्धतीचं व्हॅलिडेशन सोर्स सिस्टममध्ये असेल तर डेटा जो आहे तो पुढे पण इम्प्लिमेंट म्हणजे डेटा अनालिसिससाठी क्लीन येऊ शकतो. डेटा एंट्री प्रोसेसेस स्टँडर्डाइज करायची, जी काही प्रोसेस आहे ती स्टँडर्डाइज करायची. त्यानंतर आपल्याला लेव्हरेजिंग द डेटा क्लिनिंग टूल्स अँड टेक्नॉलॉजी, जे काही डेटा क्लिनिंगचे टूल्स आहे आणि टेक्नॉलॉजी आहे ते आपल्याला यूज करायचे. कोलॅबरेटिंग अक्रॉस डिपार्टमेंट्स, म्हणजे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. एखादी ऑर्गनायझेशन असेल तर त्याच्यात वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. त्या डिपार्टमेंटचा डेटा, म्हणजे एका डिपार्टमेंटचा डेटा दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये यूज केला जाऊ शकतो किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटचा डेटा तिसऱ्या डिपार्टमेंटमध्ये यूज केला जाऊ शकतो. तर वेगवेगळ्या सिस्टममधून डेटा फ्लो होत असतो. मग त्यासाठी आपल्याला कोलॅबरेशन महत्त्वाचं आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं, ते फॉलो करणं गरजेचं आहे. आणि डेटा मॉनिटर करायला पाहिजे कंटिन्युअस. कोणीतरी असेल जे डेटा अनालिस्ट म्हणा किंवा डेटा स्टीवर्ड म्हणून एक लोक असतात की जे ॲक्च्युअल डेटा मॉनिटर करत असतात, जेणेकरून जो काही डेटा येतोय तो क्वालिटेटिव्ह येतोय डेटा. आणि डेटा एज्युकेशन आणि ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. जे काही लोक इन्व्हॉल्व आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये, त्यांना डेटाचं एज्युकेशन किंवा ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांना पण याची अवेअरनेस असेल आणि मग त्यानुसार त्याचं पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन होऊ शकतं. आणि आता मग मोस्ट कॉमन डेटा क्लिनिंग ऑपरेशन्स कोणते कोणते? तर पहिले असतात डुप्लिकेट्स रिमूव्ह करायचं. म्हणजे डेटा येतो तो डुप्लिकेट येऊ शकतो, तो आपल्याला रिमूव्ह करणं गरजेचं असतं. मिसिंग डेटा असेल तो रिमूव्ह करायचा आहे. स्प्लिटिंग कॉलम्स, म्हणजे एकाच कॉलममध्ये भरपूर सारा डेटा असेल तर त्याच्यातून वेगवेगळ्या स्प्लिट म्हणजे करायचा असतो, जेणेकरून तो आपल्याला वेगवेगळ्या चार्ट्समध्ये किंवा टेबल्समध्ये डिस्प्ले करायला सोपा होईल. त्यानंतर मर्ज करायचा असतो. काही सेपरेट कॉलम्स असतात, जसं की डेटमध्ये डे, मंथ आणि इयर असे वेगवेगळे 3 कॉलममध्ये असतात. तर त्याची कंबाईनमध्ये आपल्याला एकच डेट कॉलम करायचं आहे, तर त्यासाठी 3 कॉलम मर्ज करायचे असतात. तर असं असतं. रिप्लेसिंग आउटलायर्स, म्हणजे काही डेटा खूपच आउटसाईड असतो किंवा आउटलायर्स म्हणजे लेट्स से टेम्परेचर आहे, तर 10 दिवसाचं टेम्परेचर कॅप्चर केलं तर 10 दिवसामध्ये जर जवळपास सर्व डेटाचं एक ॲव्हरेज 35 ते 40 मध्ये टेम्परेचर असेल आणि एखादा खूपच आउटसाईड असेल, एकतर 25 डिग्री असेल किंवा लेट्स से 50 डिग्री असं काहीतरी टेम्परेचर असेल, तर तो आउटलायर झाला.
मग ते असे रिमूव्ह करायचे असतात, कारण की असे आउटलायर असेल तर आपलं ॲव्हरेज मिसमॅच होऊ शकतं. मग त्यासाठी आपल्याला हे आउटलायर्स रिप्लेस करायचे असतात. कॅल्क्युलेटेड कॉलम्स वर्सेस मेजर्स आपल्याला करावं लागतात. ते आपल्याला बघणं गरजेचं आहे की कॅल्क्युलेटेड कॉलम करायचे की मेजर्स करायचे, कारण की हे दोन्हींचा एक फायदे आणि तोटे आहे की आपल्याला परफॉर्मन्स डॅशबोर्डचा परफॉर्मन्स त्याच्यावरती डिपेंड असतो. आता हू इज रिस्पॉन्सिबल फॉर डेटा क्लिनिंग एवढं आपण बघितलं, आणि आता डेटा क्लिनिंग कोण करतं? मग त्यासाठी पहिली गोष्ट आहे की डेटा स्टीवर्ड. असे जे लोक असतात की ओव्हरसीइंग ओव्हरऑल क्वालिटी आणि इंटिग्रिटी ऑफ डेटा, इन्शुरन्स डेटा गव्हर्नन्स. हे काय टेक्निकल काम करत नाही, परंतु जो काही डेटा येतो त्याच्यावरती नजर ठेवण्याचं काम, त्याच्यावरती ते म्हणजे ॲनालिसिससाठी जो काही डेटा येतोय तो क्लीन आहे का नाही, किंवा बेसिकली त्याची क्वालिटी कशी आहे, म्हणजे 80% क्वालिटी, 90% क्वालिटी, अशा पद्धतीचं जे त्यांचं ॲनालिसिस आहे ते करणं गरजेचं असतं. डेटा स्टीवर्ड, डेटा ॲनालिसिस्ट जे असतात हँड्स ऑन काम करतात हे. म्हणजे ॲक्च्युअल क्लिनिंग आणि प्रिपेरिंग डेटा फॉर ॲनालिसिस, म्हणजे जे पॉवर बी आयमध्ये डेटा क्लिनिंग करायचं काम आहे ते हे लोक करतात. जे पॉवर बी आय म्हणा किंवा कोणतंही एखादं रिपोर्टिंग टूल आहे किंवा एखादा ETL टूल आहे त्याच्यात काम करतात, हे क्लीन करण्याचं ॲक्च्युअल काम करतात. त्यानंतर IT प्रोफेशनल जे DB असतात, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर किंवा सिस्टम आर्किटेक्ट्स असतात, ह्यांचं काम काय असतं की जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मेंटेन करायचं काम करतं जिथं आपला डेटा होस्ट केलेला आहे. बिझनेस युजर्स अँड सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. मग आता बिझनेस युजर्स आणि सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट कोण आहे की जिथं त्यांना बिझनेसचं नॉलेज आहे. मग बिझनेस अनालिस्ट झाले, डोमेन नॉलेज असलेले लोक आहेत, ते काय करतात, जे काय अनॉमलीज आहे, अनॉमलीज म्हणजे जो डेटा असा डुप्लिकेट, इनकन्सिस्टंट वगैरे असू शकतो, त्या आयडेंटिफाय करण्याचं काम हे SMEs लोक करतात. डेटा क्वालिटी मॅनेजर्स असतात. आता ज्या सगळीकडे डेटा क्वालिटी मॅनेजर्स नसतात, जे काही मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स असतात ज्यांचा डेटा खूप असतो तिथं डेटा क्वालिटी मॅनेजर्स असतात. छोट्या छोट्या ऑर्गनायझेशन्समध्ये एवढे डेटा क्वालिटी मॅनेजर्स नसतीलही, परंतु जिथं लार्ज ऑर्गनायझेशन्स असेल, मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतील, तिथं डेटा क्वालिटी मॅनेजर्स लागतात किंवा BI मॅनेजर्स म्हणा. असे बरेचसे हे मेन रोल असतात. बाकीचे पण चीफ टेक्निकल ऑफिसर असतात, चीफ फायनान्शियल ऑफिसर असतात, असे वेगवेगळे असतात, परंतु त्यांचा एवढा रोल नसतो. परंतु हे सर्व गोष्टी आहे, प्रत्येकाचं थोडं थोडं काही ना काही काम असतं, ते करण्याचं काम हे सर्व गोष्टी करतात. आता प्रोसेस काय? प्रोसेस फॉर क्लिनिंग डेटा की काय आहे की डेटा असेसमेंट करायचं आहे. कोणताही डेटा क्लीन करण्याच्या अगोदर आपल्याला असेस करावं लागतं. हे कोण करतं? एक तर डेटा स्टीवर्ड्स करतात किंवा बिझनेस युजर्स करतात, बिझनेस अनालिस्ट. डेटा प्रोफाइलिंग म्हणजे इथं एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस करतात. एक्सप्लोरेटरी म्हणजे काय, एकदम डीपर अंडरस्टँडिंग ऑफ द डेटा. हे कोण करतं? डेटा अनालिस्ट लोक करतात किंवा रिपोर्ट डेव्हलपर लोक करतात. त्यानंतर डेटा व्हॅलिडेशन, मग एखाद्या टेक्निकल इम्प्लिमेंट्स करायची की जिथं व्हॅलिडेट डेटा अगेन्स्ट प्री डिफाईन्ड यूज केसेस, म्हणजे काही यूज केसेस असतात बिझनेसच्या, त्याच्या अगेन्स्ट आपला डेटा व्हॅलिडेट करायचं, हे डेटा अनालिस्ट लोक काम करतात. डेटा क्लिनिंग स्ट्रॅटेजीज, डिझायनिंग अँड इम्प्लिमेंटिंग अप्रोचेस टू अड्रेस स्पेसिफिक डेटा इश्यूज. इथं डेटा आर्किटेक्ट, डेटा अनालिस्ट लोक हे काम करू शकतात. डेटा ट्रान्सफॉर्मेशन पण डेटा अनालिसिस करतात, जिथं वेगवेगळे अप्रोचेस अप्लाय करतात, फंक्शन्स टू क्लीन अँड एनहान्स द डेटा. आणि त्यानंतर डेटा क्वालिटी अश्युरन्स, डेटा इंटिग्रिटी चेक्स, कम्पेअरिंग क्लीन अँड ओरिजिनल डेटा फॉर ॲक्युरेसी. ह्या सर्व गोष्टी आहे. आणि शेवटचे जे स्टेप्स आहे डॉक्युमेंटेशन. आता ह्या सर्व गोष्टी करताना डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे, जिथं सर्व गोष्टी आपल्याला म्हणजे डेटा कुठून येतोय, त्याचं क्लीन कोण करतंय, काय काय गोष्टी क्लिनिंग केलेल्या आहे, काय एरर्स आलेले, त्यात सर्व डॉक्युमेंटेशन करण्याची जबाबदारी पूर्ण टीमची असते. जिथं जेवढं जेवढं शक्य होत असतं तिथं तिथं आपल्याला हे डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं असतं. तर अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या प्रोसेस आहे. ह्या सर्व गोष्टी आपण आता पुढे वन बाय वन प्रॅक्टिकली बघणार आहोत. आता आपण प्रॅक्टिकली बघूया डेटा क्लीन कसा करायचा पॉवर BI मध्ये. जसं मी सांगितलं, डुप्लिकेट रिमूव्ह करणे, मिसिंग डेटा रिमूव्ह करणे, त्यानंतर स्प्लिट करणे कॉलम, मर्ज करणे, रिप्लेस करणे, असे वेगवेगळे ज्या डेटा क्लिनिंगचे ऑपरेशन्स आहेत ते आपण आता प्रॅक्टिकली इथे कसं इम्प्लिमेंट करायचे ते बघणार आहोत. त्यासाठी आता हे पॉवर BI ओपन आहे माझ्याकडे, पॉवर BI डेस्कटॉप. हे तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला डाउनलोड करावं लागेल आणि त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर ते पॉवर BI तुम्हाला तुमच्याकडे इन्स्टॉल असायला पाहिजे आणि मग त्यानंतर ते ओपन केल्यानंतर अशी एक स्क्रीन येईल आणि त्याच्यात मग तुम्हाला गेट डेटा, हे वेगवेगळे डेटा सोर्सेस आहे. तर तुम्ही इथे एक्सेल वर्कबुक इथे सिलेक्ट करू शकता किंवा इथं मोडमध्ये जाऊन तुम्ही इथे जे काय ऑप्शन्स आहेत ते अवेलेबल आहे ते बघून आपण ज्या फाईल आपल्याला कनेक्ट करायचं आहे त्या टाईपचा डेटा ड्रायव्हर इथं सिलेक्ट करायचा. तर इथं एक्सेल वर्कबुक जे आहे ते आपण इथे सिलेक्ट करतोय आणि कनेक्ट करतोय. आता इथे आपल्याला एक प्रोडक्ट्स म्हणून एक माझ्याकडे फाईल आहे,
ती आपण सिलेक्ट करतो. ही फाईल तुम्हाला अवेलेबल आहे. व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे GitHubची. तिथून तुम्ही ती डाउनलोड करा आणि तुमच्या सिस्टमवरती सेव्ह करून नंतर तुम्ही पॉवर BIला कनेक्ट करून मी जे ऑपरेशन्स इथे परफॉर्म करणार आहे ते तुम्ही ऑपरेशन्स परफॉर्म करून हे जे काय क्लिनिंगचे ऑपरेशन्स आहे त्याची प्रॅक्टिस करू शकता. तर इथे आता इथं जेव्हा आपण कनेक्ट करतो, ही एक शीट आहे प्रोडक्ट्समधून, प्रोडक्ट्सचे फाईल, जो डेटा आहे तो थोडासा डेटा आहे, परंतु याच्यात आपल्याला जे काही ऑपरेशन्स करायचे त्यासाठी आपल्याला हा डेटा अवेलेबल आहे. त्यानुसार आपण इथं 2 ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. एक तर लोड आहे आणि दुसरा आहे ट्रान्सफॉर्म डेटा. तर लोड जर केलं तर डायरेक्टली आपलं फाईल इथं हे जे व्हिज्युअलायझेशन किंवा डेटा व्ह्यू, मॉडेल व्ह्यू आहे तिथे लोड होते. आणि ट्रान्सफॉर्म डेटा जर केला तर ट्रान्सफॉर्म डेटा मी इथं क्लिक करतोय आणि त्याच्यावरती केलं तर एक पॉवर क्वेरी एडिटर ओपन होतात. तर इथं बघा तुम्ही, ही पॉवर क्वेरी एडिटरची स्क्रीन ओपन झालेली आहे. आता इथे बघितल्यानंतर आता आपल्याला बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत इथं, की आता इथं बघायचं की काही स्टेप्स, ह्या अप्लाइड स्टेप्स ऑटोमॅटिक झालेल्या आहे. म्हणजे काय झालेलं आहे की सोर्स डेटा असा होता, तर नेव्हिगेशन त्याचं असं झालेलं आहे, म्हणजे एक्सपांड केलं. त्याच्यानंतर प्रोमोटेड हेडर्स म्हणजे याचे जे हेडर्स आहे, इथं फर्स्ट रोला हेडर्स होते तर ते पहिल्या रोला ऑटोमॅटिक घेतलेले. तर हे काय घेतले तर आणि त्याच्यानंतर काही डेटा टाईप चेंज केले. म्हणजे इथं बघा तुम्ही, याचा डेटा टाईप असा होता, हा जो डेटा होता की जनरल किंवा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये होता, तर त्याला चेंज टाईप जे केलेलं आहे ते इथं 1 2 3 म्हणजे होल नंबर केलेलं आहे. तर आज हे का झालेले ऑटोमॅटिक स्टेप्स, तर त्यासाठी एक फाईलची सेटिंग असते. फाईलमध्ये जर तुम्ही गेले ऑप्शन्समध्ये, तर इथे एक डेटा लोड म्हणून एक ऑप्शन असतो इथे, किंवा इथे जर तुम्ही बघितलं तर डिटेक्ट टाईप डिटेक्शन, डिटेक्ट कॉलम टाईप्स अँड हेडर्स फॉर अनस्ट्रक्चर्ड सोर्सेस. म्हणजे आपण जो घेतला आहे त्याच्यात डेटा टाईप ऑटोमॅटिक डिटेक्ट करतं आणि हेडर्स. तर ही सेटिंग जर तुम्ही रिअल टाईम प्रोजेक्टवरती काम करत असाल तर कदाचित अनचेक असेल, कारण की ऑटोमॅटिक सर्व गोष्टी बरोबरच येतील असं काही नसते. म्हणजे त्यावेळेस अनचेक असू शकतं आणि मग मॅन्युअली आपल्याला त्या स्टेप्स परफॉर्म करावं लागतात कनेक्ट केल्यानंतर. म्हणजे ही जी प्रमोटेड हेडरची स्टेप्स केलेली आहे ती, तर तेवढं लक्षात राहून द्यायचं आहे की ऑटोमॅटिक होत आहेत की आपण मॅन्युअली करणं गरजेचं आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला आता याच्यात काय ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. तर पहिली गोष्ट आहे की आता हा डेटा आल्यानंतर याच्यात आपल्याला डुप्लिकेट डेटा रिमूव्ह करायचा आहे. आता डुप्लिकेट डेटा कसा आयडेंटिफाय करायचा, तर आता आपल्याकडे हा छोटा डेटा आहे त्याच्यामुळे आपण गो थ्रू करू शकतो की याच्यात काय काय ऑप्शन्स आहे. आता इथं बघायचं आहे की एक आता मला हा डेटा माहिती, त्याच्यामुळे मी काय म्हणतो की इथं जो आहे 16 नंबरचा डेटा जो आहे, 16 नंबरचं रेकॉर्ड्स, आणि इकडे खाली सेम इथं 36चा पण एक डुप्लिकेट आहे. ऑलमोस्ट सेम आहे, सेमच आहे, म्हणजे सेम रेकॉर्ड आहे. तुम्ही हा रेकॉर्ड बघा आणि त्यानंतर हा 36चा एक रेकॉर्ड बघा. तर दोन्ही पण हे रेकॉर्ड आहे ते सेमच आहे. म्हणजे इथं बघा, तर आपल्याला हे रिमूव्ह करायची. तर रिमूव्ह करायची कशी, तर त्यासाठी आपल्याला रिमूव्ह डुप्लिकेट्स म्हणून एक ऑप्शन असतं. तर आपल्याला आता काय करायचं आहे, ते हा जो डेटा आहे, मग आता आपल्याला याच्यात रिमूव्ह डुप्लिकेट करायचं आहे. म्हणजे हा जो रेकॉर्ड आहे, हे रेकॉर्ड्स आहे ते डुप्लिकेट आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की हे जे रेकॉर्ड्स कॉलम्स आहे ते आपल्याला म्हणजे सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला रिमूव्ह रोज म्हणायचं आहे आणि रिमूव्ह डुप्लिकेट म्हणायचं आहे. तर हे केल्यानंतर आता आपल्याला जर बघायचं आहे की हा जो रेकॉर्ड आहे, म्हणजे बेसिकली जर आपण याला सिलेक्ट केलं आणि याच्यात, कारण हा 16 आणि हा 36 सेम नाही, त्याच्यामुळे त्याला नाही सिलेक्ट करता, पर्टिक्युलरली याच्यात जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला मग तो जो रिमूव्ह डुप्लिकेटचा रो आहे तो पूर्ण गेलेला आहे. म्हणजे आपल्याला इथं बघायचं आहे की जो डेटा होता त्या पर्टिक्युलरला, म्हणजे आता इथं बघायचं की आता आपल्याला जे प्रिव्हियस स्टेप्स आहे, आता हा जो डेटा आहे तो पूर्ण डुप्लिकेट होता, तो गेलेला आहे याच्यात. म्हणजे 37 नंबरचा 36 नंबरचा डेटा जो आहे तो पूर्ण डुप्लिकेट होता, तो निघून गेलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे डुप्लिकेट्स रिमूव्ह करू शकतो. आता याच्यात एक क्वेश्चन काय आहे की आपल्याला खूप सारा डेटा असेल आणि याच्यात जर आपण डुप्लिकेट रिमूव्ह करायला गेलो, तर कदाचित आपला जो आपल्याला गरजेचा डेटा आहे तो पण रिमूव्ह होऊ शकतो आणि त्यात मग टाईम कन्झ्युमिंग काम आहे, वन बाय वन चेक करणे आणि आपल्याला माहीत होणे.
मग त्यासाठी पुढे आपण बघणार आहोत डिटेलमध्ये की कसं करायचं ते DAXमध्ये. तर ते पुढं मी सांगतो कसं करायचं ते. तर त्यासाठी आपल्याला आता हे झालं रिमूव्ह डुप्लिकेट्स. अशा पद्धतीने आपण रिमूव्ह डुप्लिकेट्स करू शकतो. हे ऑप्शन्स अवेलेबल आहे इथे होम मेनूमध्ये जेव्हा आपण इथे एखादा कॉलम सिलेक्ट करतो त्यावेळेस. आता दुसरं जे ऑप्शन आहे की आपल्याला आता काही डेटा मिसिंग डेटा असतो, कंप्लीट डेटा नसतो. म्हणजे आता इथं बघायचं आहे की इथं नल रेकॉर्ड आहे, इथं 0 आहे. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो की आता आपल्याला माहिती आहे की हा बॉटमचा एक रो आहे, त्याला रिमूव्ह करायचा आहे आपल्याला. तर मग तो कसा करू शकतो? मग रिमूव्ह रोज आणि रिमूव्ह बॉटम रोज असं जर म्हटलं आपण, तर बॉटम रोज किती रिमूव्ह करायचे? तर आपल्याला माहिती आहे की फक्त एकच रो आहे. तो आपण करू शकतो आणि मग त्याला आपण रिमूव्ह करू शकतो आणि याला ओके केलं तर आपला हा रेकॉर्ड निघून जाईल. म्हणजे आता तुम्ही बघा हा रेकॉर्ड नाही आहे. परंतु आता जर मी याला परत रिव्हर्ट केलं आणि आता आपला हा डेटा आला आहे. आता दुसरा एक ऑप्शन असतो म्हणजे रिमूव्ह ब्लँक रोज म्हणून एक ऑप्शन असतो इथे. तर ह्या ब्लँक रोजमध्ये आपल्याला जर असं म्हटलं की मला आता वाटलं की हा ब्लँक रोज पूर्ण जाईल, परंतु आता आपण याच्यावर जरी क्लिक केलं तरी हा जो रेकॉर्ड आहे तो गेलेला नाही, कारण हे 0 म्हणजे काहीतरी डेटा आहे हा. त्याच्यामुळं आपण मग हे जे आहे अशा वेळेस आपण काय करू शकतो की रिमूव्ह बॉटम रोज हा ऑपरेटिव्ह निवडून शेवटचा जो एक रो आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे, म्हणून आपण तो रिमूव्ह बॉटम रोज असं आपण सिलेक्ट करतो. त्याच्यानुसार हा आपला डेटा क्लीन होईल. आता बघा याच्या अगोदर तुम्हाला इथं बघा पहिल्या स्टेपला म्हणजे याच्या प्रिव्हियस स्टेपला इथं एक असा एरर दाखवतो, म्हणजे असं ब्लॅक हे आलं. इथं बघा एक एम्प्टी आहे, इथं हा एम्प्टी नाही, इथं 0 आहे म्हणून तो ग्रीन बार आहे इथे याच्या दोन्ही कॉलमला. जर हा नल असता तर मग हा असा दाखवला असता एम्प्टी आणि मग त्याच्यानंतर आपण हे जे रिमूव्ह ब्लँक रोजवालं वापरलं असतं तर मग चाललं असतं. परंतु जेव्हा असं 0 वगैरे असेल त्यावेळेस तो ब्लँक रोज वर्क होत नाही. मग त्यासाठी आपल्याला बॉटम रोज हेच करायचं आहे आणि मग ते काढल्यानंतर आता बघा हे पूर्ण ग्रीन बार झालेलं आहे, म्हणजे यात कोणतेही एरर नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण आता 2 डेटा क्लिनिंग ऑपरेशन बघितले. एक तर आपण डुप्लिकेट रिमूव्ह केले आणि दुसरं जे आहे ते मिसिंग रो आहे तो रिमूव्ह केला, जेणेकरून आपला डेटा कंप्लीट असेल. तर ह्या 2 झालेल्या. आता याच्यात आपण दुसरी एक स्टेप आहे जी की आपल्याला आता हे मी सेव्ह करतोय. क्लोज आणि अप्लाय. आता आपल्याला हे अप्लाय केल्यानंतर आपल्याला आता बाकीचे ऑपरेशन्स आहेत ते पण बघायचे की स्प्लिट कसा कॉलम करायचा ते. तर त्यासाठी आता मी एक नवीन सोर्स फाईल आहे ती आपल्याला कनेक्ट करायची आहे. आता याच्यात आपल्याला काय करायचं की आता आपल्याला दुसरी एक एक्सेल फाईल घ्यायची आहे जी कॅलेंडरची एक्सेल फाईल आहे. याच्यात आता एक सिंपल डेटा आहे. मग याच्यात आपल्याला इथे आता हा बघायचा आहे की हा एक डेटचा कॉलम आहे आणि याला मी काय म्हणतो ट्रान्सफॉर्म डेटा म्हणतोय. आणि याच्यात आपण काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. म्हणजे कसं आहे ना की आपल्याला इथे जो काही डेटा आहे तो आता याला आपण काय करतोय डेटच्या फॉर्मॅटमध्ये आपण कन्वर्ट ऑलरेडी आता हा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये याला जर डेट केलं तर हा एरर देईल. तर त्यासाठी कारण की काय आहे ना की हा फॉर्मॅटमध्ये वेगळा आहे, इथं काही फॉर्मॅटमध्ये वेगळा आहे, म्हणून त्या टूलला समजत नाही की आपल्याला हे कसं करायचं. त्यासाठी आपण काय करू शकतो की आता हा एक सिंपल हा थोडा मिसमॅच डेटा आहे. डेटा सोर्समधून आपल्याला बराच वेळा असा डेटा येतो. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की आता हा डेट फॉर्मॅटमध्ये ऑटोमॅटिक कन्वर्ट झालेला आहे. याच्यात आपल्याला डेट फॉर्मॅटमध्ये न करता टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला एक रिप्लेस फंक्शन आहे ते आपण यूज करू शकतो. जिथं मला डॅश आहे तिथे आपण हे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. म्हणजे व्हॅल्यू टू फाइंड काय करायचं, डॅश फाइंड आउट करायचं आहे आणि इथे आपल्याला स्लॅश करायचं आहे आणि क्लिक ऑन ओके करायचं आहे, जेणेकरून आपला हा डेटा पूर्ण येईल. आता आपण हा डेटा आलेला आहे की आता याला आपण काय करू शकतो, स्प्लिट करू शकतो. स्प्लिट कसं करायचं आहे, तर स्लॅशच्या मागे आणि पुढे जेवढं आहे ते त्याला आपण स्प्लिट करू शकतो. मग आता इथं एक स्प्लिट कॉलम म्हणून ऑप्शन आहे. त्यात बाय डिलिमिटर म्हणजे जो काय आहे आपला इथं वेगवेगळे आहे. म्हणजे बऱ्याच वेळा डेटा कोलन सेपरेटेड असतो, कॉमा, इक्वल साईन, सेमिकोलन, स्पेस, टॅब वगैरे अशा पद्धतीचं असतं. आता इथं हा स्लॅश आपला सिम्बॉल आहे तो आपल्याला यूज करायचा आहे.
तर इथं 2-3 ऑप्शन असतात. लेफ्ट मोस्ट डिलिमीटर, राइट मोस्ट म्हणजे फक्त लेफ्टच घ्यायचं आहे की राइट घ्यायचं आहे की सगळे घ्यायचे. सगळे आपल्याला घ्यायचे. त्यानुसार आपल्याला हा स्प्लिट करायचा आहे. मग इथं कोट कॅरेक्टर स्पेसिफाय करायची गरज नाही. जे डिफॉल्ट आहे ते ठेवलं तरी चालेल. काही स्पेशल कॅरेक्टरने स्प्लिट करायचं असेल तर आपण ते करू शकतो. मग एखादं स्पेशल कॅरेक्टर असेल, मग ते आपल्याला असेल. काही स्पेसिफिक सोर्स डेटा असेल त्याच्यात आपल्याला हे गरजेचं पडतं. पण सध्या आपल्याला गरज नाही आणि क्लिक ऑन ओके जर केलं तर आपला हा डेटा स्प्लिट झालेला आहे. मग याला आपण काय म्हणू शकतो? याला डे म्हणू शकतो, मंथ आणि इयर. अशा पद्धतीने आपला हा डेटा बरोबर स्प्लिट झालेला आहे आणि हा नंबर फॉर्मॅट झालेला आहे. हे झालं स्प्लिटिंग ऑफ द कॉलम्स. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असा डेटचा डेटा किंवा कोणताही दुसरा एखादा कॉलम असेल की जिथं लेट्स से कोड आणि टेक्स्ट असे कोड आणि टेक्स्ट असे दोन्ही कॉलम दोन्ही व्हॅल्यू एकाच कॉलममध्ये असेल तर तेच पण स्प्लिट करू शकतो आपण. तर जेव्हा अशी रिक्वायरमेंट असेल तेव्हा आपण हे स्प्लिट कॉलमचं एक ऑप्शन यूज करू शकतो. याच्यात वेगवेगळे ऑप्शन्स आहे. नंबर ऑफ कॅरेक्टर्स, बाय पोझिशन्स, बाय लोअर केस टू अपर केस वगैरे असे. जशी रिक्वायरमेंट असेल तसे आपण हे करू शकतो. आता आपल्याला दुसरा जो ऑप्शन आहे तो मर्ज कॉलमचा आहे. तर मर्ज कॉलम म्हणजे लेट्स से की आपली डेट आणि मंथ आणि इयर असे सेपरेट येतात आणि आपल्याला डेटमध्ये कन्व्हर्ट करायचे. तर ते डेटमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर त्यासाठी इथे एक मर्ज म्हणून ऑप्शन असतो. तर आता हे आपले 3 कॉलम्स आहे आणि याच्यात आपण जर गेलो इथे ट्रान्सफॉर्ममध्ये मर्ज कॉलम म्हणून ऑप्शन असेल. यासाठी आपल्याला हे सिलेक्ट करावं लागतील आणि आपण मर्ज आता इथं सेपरेटर काय करायचं आपल्याला की सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला तर एकतर कोलन देऊ शकतो किंवा कॉमा देऊ शकतो. परंतु आपल्याला काय करायचं आहे कस्टम ऑपरेटर द्यायचा आहे, असं द्यायचं आहे किंवा आपल्याला वाटलं तर डॅश पण देऊ शकतो. जे पाहिजे ते आपल्याला. आणि आपण म्हणू शकतो की याला नवीन कॉलमचं जे नाव आहे ते काय म्हणू शकतो? डेट. मग अशा पद्धतीने आपली पूर्ण ही डेट आलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण हे स्प्लिट करून परत मर्ज करू शकतो. तर जसा डेटा असेल तसं आपण हे मर्ज ऑप्शन, स्प्लिट ऑप्शन आपण यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने हे काही कॉमन डेटा क्लिनिंग ऑपरेशन्स आहे, जे आपण यूज करू शकतो. जेव्हा कधी आपल्याला हा डेटा आपल्या कुठून कनेक्ट करतोय, त्यावेळेस असे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. तर हे झालं. आता याला मी क्लोज अँड अप्लाय म्हणतोय. आपलं सेव्ह करायचं इथे आणि अप्लाय चेंज इथे. तर आता आपल्याला 2 आलेली आहेत इथं. आता मी तुम्हाला अजून एक ऑप्शन सांगणार आहे. इथे एक डेटा व्ह्यूमध्ये जर गेल्यानंतर आपल्याला काही ऑप्शन्स अवेलेबल असतात. म्हणजे हा जो प्रॉडक्टचा डेटा आहे. तर इथं आपल्याला बघायचं आहे की अं, आपल्याला काही ऑपरेशन्स किंवा कॅल्क्युलेटेड कॉलम्स आपल्याला क्रिएट करावे लागतात. कॅल्क्युलेटेड कॉलम्स म्हणजे काय? की लेट्स से की हा एक प्रॉडक्ट कॉस्ट आहे आणि त्याची प्राईस आहे. मग त्याचं मार्जिन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ते मार्जिन कसं कॅल्क्युलेट करायचं आहे? त्यासाठी आपण एखादा नवीन कॉलम इथं ॲड करू शकतो. मग तो कसा करायचा? तर इथे एक टेबल टूल्समध्ये ऑप्शन्स असतो. न्यू कॉलम म्हणायचं आहे आणि इथे आपण मग इथं फॉर्म्युला लिहू शकतो. मग त्यासाठी काय म्हणायचं आहे की इथं लेट्स से हे एक आहे मार्जिन आणि मग आपल्याला काय म्हणायचं आहे? प्रॉडक्ट प्राईस हा जो मायनस प्रॉडक्ट कॉस्ट हे जे आहे, हे जर केलं आपण, तर त्याचा जो आहे याच्यात म्हणजे प्रॉडक्ट प्राईस किती होती आणि त्याची कॉस्ट किती, त्याच्यातून आपल्याला मार्जिन किती भेटलं ते आपण अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेट करू शकतो. हे बघायचं इथं. अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेटेड कॉलम्स क्रिएट करू शकतो. सिमिलरली आपण मेजर पण क्रिएट करू शकतो. तर मेजर आणि कॅल्क्युलेटेड कॉलम आपण सेम करू शकतो. म्हणजे सेम फॉर्म्युल्याचं. फक्त मेजर हे ॲग्रिगेटेड असतात. ते टेबलमध्ये ॲड होत नाही. पण ते ॲज अ फॉर्म्युला किंवा ॲज अ व्हॅल्यू आपल्याला अवेलेबल असतात. मग ते कसे करायचे? तर आपण एक इथं न्यू मेजर म्हणू शकतो. याच्यावर राईट क्लिक करून किंवा इथं न्यू मेजर म्हणू शकतो आणि इथं मेजरमध्ये क्रिएट केल्यानंतर आता हे मेजर जेव्हा आपण क्रिएट करतो त्याची एक सिंगल व्हॅल्यू असते. म्हणजे हे जसं कॅल्क्युलेटेड रो वाईज कॅल्क्युलेट झालंय तसं न होता याची टोटल जी असेल ती इथं होईल. म्हणजे मार्जिनच मी कॅल्क्युलेट करतो पण हे एक मेजर आहे असं म्हणतोय आणि इथे आपल्याला इथे असं म्हणायचं की सम ऑफ इथं आपल्याला प्रोडक्ट प्राईस जी आहे ती मायनस सम ऑफ प्रोडक्ट
कॉस्ट हे द्यावं लागेल आणि मग त्याच्यानुसार आपल्याला हे आपल्याला आता बघा इथं हे मार्जिन क्रिएट केलं आपण, परंतु ह्या टेबलमध्ये ॲड झालं नाही. मग हे रो कॉन्टेक्स्ट, फिल्टर कॉन्टेक्स्ट, टेबल कॉन्टेक्स्ट वगैरे असे वेगवेगळे ऑप्शन्स असतात. त्यानुसार आता इथे जर तुम्ही व्हिज्युअलायझेशनमध्ये गेले आणि आता हा मार्जिन आपण बघितला तर 165 158 ही टोटल आहे याची. आणि जर या मेजरला पण घेतलं, आता मेजर आपल्याला घेण्यासाठी आपल्याला अगोदर हे जे आहे याचा टेक्स्ट फॉर्मॅटच्या ऐवजी आपल्याला प्रोडक्ट प्राईस ऐवजी आपल्याला याचा डेसिमल नंबर करावा लागेल आणि याला आपल्याला करन्सी मेन्शन करावं लागेल आणि याला पण आपल्याला टेक्स्टच्या फॉर्मॅटच्या ऐवजी आपल्याला डेसिमल फिक्स डेसिमल नंबर करतो मी आणि याला डॉलर करतो करन्सी करणार. तर अशा पद्धतीने केल्यानंतर आता आपण व्हिज्युअलायझेशनमध्ये आल्यानंतर जर हा मार्जिन पण इथे घेतला तर मार्जिनचं तुम्हाला दाखवतो की आता लेट्स से आणि याच्यात ॲड जर केलं मी तर दोघांची टोटल सेम असेल. म्हणजे आता तुम्हाला माहीत असेल हे सम ऑफ इथं दिसतंय तुम्हाला 158 आणि याची पण 158. तर फॉर्म्युला सेम आहे, परंतु याचं जे स्टोरेज आहे आता हे काय होतं ना, मार्जिन रो वाईज कॅल्क्युलेट केलं गेलं कॅल्क्युलेटेड कॉलममध्ये. त्यामुळे याचा डेटा जो आहे तो प्रत्येक रो वाईज इथे दिसतोय. अदरवाईज मेजर जे आहे ते मेजर इथं टेबलमध्ये ॲड होत नाही, परंतु ते इथे डिस्प्ले होतं. तर अशा पद्धतीने आपण हे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. हे काही डेटा क्लिनिंगचे ऑपरेशन्स आहे. आता आपण पुढे डेटा मॉडेलिंगमध्ये आणि डेटा डॅक्समध्ये काय करता येईल डेटा क्लिनिंगच्या रिलेटेड ते बघणार आहोत. आता आपण अजून एक पॉईंट बघणार आहोत जिथे आपण डेटा क्वालिटी, डेटा ॲक्युरेसी किंवा डेटा इनकम्प्लीटनेस कसा व्हेरीफाय करू शकतो पॉवर बीआयमध्ये ते बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला एक CSV फाईल आहे त्याला कनेक्ट करायचं आहे. ॲडव्हेंचर वर्क्स प्रोडक्ट अनक्लीन म्हणून एक फाईल आहे जी अवेलेबल आहे GitHubवरती. तुम्ही डाउनलोड करा आणि त्यानंतर आपण एक ट्रान्सफॉर्म डेटा याच्यावरती क्लिक करणार आहोत आणि ट्रान्सफॉर्म डेटावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे इथं तुम्ही बघू शकतात की बरंचसं आता इथं हे जे तुम्हाला ग्रीन बार दिसत आहेत ते प्रत्येक कॉलमचे ग्रीन बार्स आहेत आणि ते कसे आहेत तर त्यासाठी तुम्हाला हे एनेबल करण्यासाठी एक म्हणजे जर सुरुवातीला जर तुम्ही केलं तर असं असेल, पण जर तुम्ही कॉलम क्वालिटी आणि कॉलम डिस्ट्रीब्युशन हे जर बघितलं तर त्यासाठी हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता इथं बघायचं आहे की व्हॅलिड किती 100%, 100%, 100%. आता हे जवळ सर्व कॉलम्स 100% दिसत आहे. व्हॅलिड म्हणजे याची कम्प्लीटनेस किती याच्यात किती डेटा कम्प्लीट आहे किंवा ॲक्युरेट आहे. मग त्यानंतर आता आपण इथे बघूया की इथं प्रोडक्ट कलरपर्यंत जवळपास 100 आहे आणि प्रोडक्ट साईज इथं बघायचं आहे. इथं काहीच पर्सेंटेज दाखवत नाही व्हॅलिड डेटा. एरर 11% दाखवतात. हा जर डेटा बघितला तर इथं 0, 0, 0 दिसतं इथे आणि जर अजून गेलं खाली तर नल डेटा आहे काही आणि त्यानंतर खाली जर बघितलं तर प्रोडक्ट साईजमध्ये इथं एरर आलेला आहे. तर हा एरर का आलेला आहे तर आता आपल्याला सुरुवातीचा जो आहे प्रमोटेड हेडर्समध्ये जर इथं बघायचं जर असेल तर या प्रोडक्ट साईजमध्ये नेमका डेटा काय आहे ते बघणं गरजेचं आहे. इथं प्रमोटेड हेडर्समध्ये 40% व्हॅलिड होती प्रोडक्ट साईज, परंतु नंतर का झाली मग अशी? त्यासाठी आपल्याला इथे हा चेंज टाईप आहे याचा ABCचे म्हणजे टेक्स्ट स्वरूपाचा डेटा आहे आणि हा जो आहे तो 1 2 3 होल नंबर म्हणजे ऑटोमॅटिक जे चेंज केलं आहे डेटा टाईप त्यामुळे आपल्याला ही प्रॉब्लेम झाली. म्हणजे यात डेटा टेक्स्टच्या स्वरूपात आहे पण याचा फॉर्मॅट जो आहे तो नंबर केला, कारण इथं सुरुवातीला 0 0 आहे. म्हणजे पॉवर BI काय करतं ना, जेव्हा कोणताही कॉलमचं डेटा टाईप चेंज करायचा असेल तर सुरुवातीचा काही रेकॉर्ड्स ते व्हेरीफाय करतं आणि त्यानुसार त्याचा डेटा ठरवतो. आता इथं जे 0 0 दिसत आहेत त्यामुळे त्याला असं वाटलं की याचा नंबर डेटा टाईप हा नंबर असायला पाहिजे म्हणून ते इथे नंबर झालं. परंतु आपण हे आता काढून शकतो आणि काढल्यानंतर आता बघायचं आहे की प्रोडक्ट साईज बरोबर 40% झाली, एरर 0% एम्प्टी 60%. आता एम्प्टी असू द्या, जरी एम्प्टी असल्या तरी काय हरकत नाही. तुम्ही बघायचं आहे की एम्प्टी जरी असल्या तरी हा जो काहींची साईज एम्प्टी असू शकते, कारण परंतु बाकीचा जो डेटा आहे त्याच्या दुसऱ्या कॉलममध्ये डेटा आहे. त्यामुळं आपण हे काय डेटा असं आपल्याला
म्हणता येणार नाही की आपण डायरेक्टली हे एम्प्टी रोज काढून टाकायची. तर हे न करता जो काही डेटा असेल, आता काही ठिकाणी बघा LM म्हणजे जिथे एरर होती तिथे हा लार्ज, मीडियम आणि स्मॉल अशी साईज आहे. त्यामुळं तो हा डेटा टेक्स्टच्या स्वरूपात आहे आणि याच्यावरून आपल्याला आता बाकीचे जे पण बघायची म्हणजे डेटा कंप्लीटनेस बघायचा असेल, म्हणजे जेव्हा आपण डेटा क्लिनिंग म्हणतो, डेटा कंप्लीटनेस, डेटा ॲक्युरसी ह्या गोष्टी बघाव्या लागतात. त्यासाठी मग डेटा कंप्लीट आहे का नाही त्यासाठी आपण ही कॉलम डिस्ट्रिब्युशन आणि कॉलम क्वालिटी या गोष्टी बघू शकतो. कॉलम प्रोफाईल पण आहे की पर्टिक्युलर कॉलम म्हणजे लेट्स से आता प्रोडक्ट प्राईस याच्यात किती आहे किंवा आता प्रोडक्ट साईजच बघूया आपण. तर याच्यात बघायचं आहे की कॉलम डिस्ट्रिब्युशन प्रोफाईलमध्ये काय होतं की याच्यात झिरोचे किती व्हॅल्यू आहे, लार्जचे किती व्हॅल्यू आहे, मीडियमचे किती आहे, स्मॉलचे किती, एक्सेलच्या. म्हणजे ह्या पण आपल्याला अजून इन्साईट्स येतात की अशा पद्धतीचा डेटा आहे. प्रत्येक येतात. कलरचं पण बघा तुम्ही कोणत्याही कॉलमवरती गेलं तर त्याच्यात हे दिसणार आहे. त्याच्या पर्टिक्युलर डिस्ट्रिब्युशन कसे झालेलं आहे ते आपल्याला दिसेल. तर अशा पद्धतीने आपल्याला हा डेटा थोडासा ॲनालिसिस करण्यासाठी हेल्प करतो. म्हणजे एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस, EDA जे म्हणतो आपण. पॉवर BIमध्ये कसं EDA करायचं, एक्सप्लोरेटरी डेटा ॲनालिसिस. जसं डीपमध्ये कसं जायचं, कोणत्या पद्धतीने आपण डेटा अंडरस्टँड करू शकतो. प्रोडक्ट कॅटेगरी, प्रोडक्ट की वगैरे असे जे आहे. आता प्रोडक्ट नेम आहे, मग प्रोडक्ट नेममध्ये पण आता इथं बघू शकतो की आपण कोणते प्रोडक्ट्स आहे. मग त्यानुसार आपल्याला सर्व गोष्टी इथे समजतात. तर अशा पद्धतीने आपण ह्या सर्व गोष्टी करू शकतो क्लिनिंगमध्ये. बरेचसे पॉइंट्स आहे जे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जिथं आपल्याला अजून बऱ्याचशा गोष्टी पेजिनेटेड रिपोर्ट्स वगैरे पण बघायचे. परंतु डेटा क्लिनिंग हा एक सेक्शन आहे जो इम्पॉर्टंट आहे. जेव्हा कधी आपण कोणत्याही डेटा सोर्सला कनेक्ट करतो तेव्हा आपला डेटा व्यवस्थित असणं गरजेचं आहे. डेटा प्रिपरेशन हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपल्याला ह्या सर्व गोष्टी माहीत असणं पाहिजे. मला आशा आहे मी जेवढे काही पॉइंट्स इथं घेतले ते तुम्हाला समजले असतील. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.